Welcome students in the new lecture of coordination chemistry. So today we are going to discuss about the stability of complex ion. In last lecture we discussed about the EAN rule, all things about EAN, how to calculate EAN, and also about the 18 electrons rule. So today we are going to discuss about the stability of complex ions. So in stability of complex ion, most of the complex ions are quite stable. So, however, they do dissociate in aqueous solution to slightly extend and establish equilibrium with central metal ion and ligands from which they are formed. की बरेचसे कंपाऊंड्स जे असतात ते स्टेबल किंवा कॉम्प्लेक्स आयन जे असतात ते स्टेबल असतात, तरीसुद्धा ते डिसोसिएट इन ॲक्विस सोल्युशन म्हणजे वॉटर सोल्युशनमध्ये डिसोसिएट होऊन जातात. टू स्लाइटली एक्सटेंड की एका पर्टिक्युलर एक्सटेंडने ते डिसोसिएट होऊन जातात ॲक्वियस सोल्युशनमध्ये आणि त्याच्यापासून इक्विलिब्रियम मिळतं आपल्याला सेंट्रल मेटल आयन आणि लिगॅंड ज्याच्यापासून तो कॉम्प्लेक्स बनलेला आहे. कॉम्प्लेक्स कशापासून बनला आहे? ती सेंट्रल मेटल आयन आणि लिगॅंडपासून बनला आहे. फ्रॉम विच दे आर फ्रॉम, की जो कॉम्प्लेक्स आपल्याला ज्याच्यापासून मिळालेला आहे, तर तो जो कॉम्प्लेक्स स्टेबल कॉम्प्लेक्स तो जर आपण डिसोसिएट केला की ॲक्वियस सोल्युशनमध्ये टू स्लाइटली एक्सटेंड अँड इस्टॅब्लिश इक्विलिब्रियम मिळतो की ज्याच्यात सेंट्रल मेटल आयन आणि लिगॅंड प्रेझेंट असतात ज्याच्यापासून तो बनलेला आहे. फॉर एक्झाम्पल AgNH3 twice diamino argentate, this complex, and this is the equilibrium of Ag plus and twice NH3. Ag plus this central metal ion and ligand is twice NH3 ligand. So the equilibrium constant K for this equilibrium is, so K stands for equilibrium constants, and for this equilibrium the equilibrium constant is equal to K is equal to Ag plus NH3 square divided by AgNH3 twice in bracket. So this is in coordination sphere. So these two are central metal ion and ligands divided by whole complex, that is AgNH3 twice, is equal to the, what is the equilibrium constant for this? So equilibrium constants for this is equal to 6 into 10 raised to minus 8. 6 into 10 raised to minus 8. So this is very small. So this shows that the degree of dissociation, that means the dissociation of this particular complex or particular metal ion and ligands of this complex ion is very small according to this equilibrium constant value. So degree of dissociation is of this complex is very small, and so that the complex is highly stable. तर ह्याच्या कॉम्प्लेक्सचं डिग्री ऑफ डिसोसिएशन जे आहे अकॉर्डिंग टू धिस इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ते व्हेरी स्मॉल, म्हणजे खूप कमी प्रमाणात हा कंपाऊंड जो आहे तो डिसोसिएट किंवा हा कॉम्प्लेक्स डिसोसिएट झाला आणि त्यावरून तो कॉम्प्लेक्स जो आहे तो हायली स्टेबल आहे असं आपल्याला बघायला मिळालं. आणि आपल्याला जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट मिळाला, इट गिव्ज इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिसोसिएशन कॉन्स्टंट. म्हणजे इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आणि जो डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे तो सेम, की आणि याच्या इक्विलिब्रियम कॉन्स्टंटवरून ठरवलं की डिग्री ऑफ डिसोसिएशन इज व्हेरी स्मॉल. का तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट हा खूप स्मॉल प्रमाणात म्हणजे खूप कमी आला, तर का तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ कॉम्प्लेक्स आयन. म्हणजे जो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट असतो तोच डिसोसिएशन कॉन्स्टंट असतो. अँड द रेसिप्रोकल ऑफ दिस डिसोसिएशन कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयन. आणि जो रेसिप्रोकल असतो, रेसिप्रोकल आपल्याला माहिती इन्व्हर्स, की याचा इन्व्हर्स जो असणार आहे डिसोसिएशन कॉन्स्टंटचा किंवा इक्विलिब्रियम कॉन्स्टंटचा इज त्याला काय म्हणणार आहे आपण? स्टॅबिलिटी कॉन्स्टंट ऑफ कॉम्प्लेक्स आयन. सो स्टॅबिलिटी कॉन्स्टंट्स इज इक्वल टू के डॅश. वी नो दॅट द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज के and stability constant which is reciprocal of that particular equilibrium constant or dissociation constant is equal to k dash is equal to 1 upon k. This is reciprocal. So is equal to 1 upon k is equal to AgNH3 twice divided by Ag plus and NH3 square. So this is reciprocal.
आपण बघितलं होतं की आधी मेटल आणि लिगॅंड वरती होते आणि जो कॉम्प्लेक्स होता तो डिवायडेड बाय होता किंवा 1 डिवायडेड बाय के. सो दिस इज रेसिप्रोकल ऑफ द पर्टिक्युलर स्टॅबिलिटी कॉन्स्टंट अँड रेसिप्रोकल ऑफ द इक्विलिब्रियम कॉन्स्टंट दॅट इज स्टॅबिलिटी कॉन्स्टंट्स. तर ह्या स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयनची स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयनमध्ये कुठले कुठले फॅक्टर्स अफेक्ट करणार आहेत. दिस इज ऑल अबाउट स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. की स्टॅबिलिटी कॉन्स्टंटमध्ये आपण बघितलं की कुठं म्हणजे कशावरून आपण ठरवणार की किंवा फॅक्टर्स अफेक्टिंग स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयनवरून आपण असे ठरवणार आहेत की कुठले कुठले फॅक्टर्स आहेत जे अफेक्ट करतात कशाला स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयन. की आपण कुठला कॉम्प्लेक्स स्टेबल आहे किंवा कुठली लिगॅंड स्टेबल आहे किंवा कुठला कॉम्प्लेक्स हा मोर स्टेबल असणार आहे कुठला लेस स्टेबल असणार आहे ते या खाली जे दिलेल्या फॅक्टर्स आहेत त्याच्यावरून आपण डिसाईड करणार आहेत. तर एक एक आपण ज्या पद्धतीने फॅक्टर्स बघणार आहोत तर आपल्याला ते एक एक फॅक्टर आपण डिस्कस करूया म्हणजे तुम्हालाही समजेल ते. सो द फॅक्टर्स विच डिटरमाइन द स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आर. स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स डिटरमाइन करणारे कुठले कुठले फॅक्टर्स आहेत तर फर्स्ट वन इज नेचर ऑफ सेंट्रल मेटल आयन. की आपल्या सेंट्रल मेटल आयनचं नेचर कसं असणार आहे त्याच्यावरून आपण आपला कॉम्प्लेक्स स्टेबल आहे की मोर स्टेबल लेस स्टेबल किंवा त्याची स्टॅबिलिटी आपल्याला समजणार आहे. त्यानंतर सेकंड वन इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑफ सेंट्रल मेटल आयन. की इलेक्ट्रोनिगेटिव्हवरून आपण म्हणजे नेमकं काय ते आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत. सो सेकंड फॅक्टर इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. देन थर्ड फॅक्टर इज नेचर ऑफ लिगॅंड. कुठल्या प्रकारचं नेचर आहे आपल्या लिगॅंडचं त्यानुसार आपल्याला स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयन ठरणार आहे. त्यानंतर फोर्थ इज द चिलेट इफेक्ट अँड लास्ट वन इज स्टेरिक इफेक्ट. स्टेरिक इफेक्ट किंवा चिलेट इफेक्टने सुद्धा आपल्याला समजणार आहे की ते कशा पद्धतीने अफेक्ट करतात आपल्या स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयनवर. सो जस्ट वी स्टार्ट. आणि हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे स्टॅबिलिटी कॉन्स्टंट किंवा फॅक्टर्स अफेक्टिंग स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. जे लॉंग क्वेश्चन्स असतात त्याच्यात हा क्वेश्चन 100% असतोच आणि यावर्षी असणार की कुठले फॅक्टर्स अफेक्ट करतात स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयनमध्ये. तर हे फॅक्टर्स एक एक फॅक्टर्स आपल्याला माहीत पाहिजे आणि ते अतिशय व्यवस्थितपणे अभ्यासा. सो दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर एक्झाम व्ह्यू. सो फर्स्ट वन इज नेचर ऑफ सेंट्रल मेटल आयन. की पहिला जो फॅक्टर आहे तो नेचर ऑफ सेंट्रल मेटल आयनचं कसं असणार आहे. त्याच्यात जो नेचर ऑफ सेंट्रल मेटल आयनमध्ये जो पहिला पॉईंट आहे तो चार्ज ऑन सेंट्रल मेटल आयन. की सेंट्रल मेटल आयनचं नेचर कसं असणार आहे त्याच्यात पहिला पॉईंट जो आहे की सेंट्रल मेटल आयनवर चार्ज कुठला असणार आहे याच्यावरून आपण ठरवणार आहे की तो कॉम्प्लेक्स स्टेबल आहे की नाही. सो द मेटल आयन विथ हायर ऑक्सिडेशन स्टेट फ्रॉम मोर स्टेबल कॉम्प्लेक्स. की ज्या कॉम्प्लेक्सची किंवा ज्या मेटल आयनची ऑक्सिडेशन स्टेट ही हायर असणार आहे मोर ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे विथ फॉर्म्स मोर स्टेबल कंपाऊंड. हा पहिला पॉईंट महत्त्वाचा लक्षात आला की ज्या मेटल आयनवर ऑक्सिडेशन स्टेट ही हायर असणार आहे तो कॉम्प्लेक्स किंवा तो मेटल आहे किंवा तो कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे तो मोर स्टेबल असणार आहे दॅन दॅट ऑफ लोअर ऑक्सिडेशन स्टेट. की ज्याची लोअर ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे. दॅट इज ग्रेटर पॉझिटिव्ह चार्ज डेन्सिटी गिव्स ग्रेटर द स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयन. म्हणजेच काय तर जेवढा जास्त पॉझिटिव्ह चार्ज आपल्या कॉम्प्लेक्सवर असणार मेटलवर असणार आहे म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण एक्झाम्पल बघणारच आहोत. म्हणजे ज्याचा किंवा ज्या मेटलवर जेवढा जास्त ग्रेटर पॉझिटिव्ह चार्ज आहे फॉर एक्झाम्पल एखाद्या मेटलवर +4 चार्ज आहे आणि दुसऱ्या मेटलवर त्या सेम मेटलवर फॉर एक्झाम्पल Fe+3 आणि Fe+2 अशी दोन मेटल आहेत. मेटल Feच आहे पण एकावर +3 चार्ज आहे आणि एकावर +2 चार्ज आहे. तर ग्रेटर पॉझिटिव्ह चार्ज डेन्सिटी गिव्स ग्रेटर स्टॅबिलिटी. म्हणजे त्याच्यात एक +3 वाला आणि एक +2 वाला मध्ये आपण हे सांगू शकतो की +3 वाला हा मोर स्टेबल असणार आहे ॲज कम्पेअर टू +2 वाल्यापेक्षा. सो चार्ज डेन्सिटी इज इक्वल टू चार्ज ऑन मेटल आयन डिवायडेड बाय साईज ऑफ मेटल आयन. की चार्ज डेन्सिटी कशावरून ठरणार आहे तर मेटल आयन डिवायडेड बाय साईज ऑफ मेटल आयन इज इक्वल टू चार्ज डेन्सिटी. म्हणजेच द आयन विथ ग्रेटर चार्ज अँड स्मॉल साईज गिव्स मोर स्टॅबिलिटी ऑफ द कॉम्प्लेक्स. तर चार्ज डेन्सिटी कशावरून ठरते चार्ज ऑन मेटल आयन डिवायडेड बाय साईज ऑफ द मेटल. म्हणजेच द आयन विथ ग्रेटर चार्ज की एखाद्या मेटल आयनचा चार्ज जर जास्त असेल आणि त्याची साईज जी असेल ती स्मॉल असेल इट गिव्स मोर स्टॅबिलिटी. म्हणजेच अपोजिट गोष्टी की चार्ज ग्रेटर
आणि साईज स्मॉल, तर तो जो कॉम्प्लेक्स असणार आहे तो मोर स्टेबल असणार आहे. आपण एक एक्झाम्पल बघूया की Fe+3 हॅज हायर चार्ज अँड स्मॉल साईज दॅन Fe+2. आता इथे एक गोष्ट ही समजली असेल की जेवढा जास्त पॉझिटिव्ह चार्ज कुठल्याही मेटलवर वाढेल, हा Fe आहे आणि हा Fe आहे, तर जेवढा पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होईल तेवढी त्याची साईज जी आहे ती डिक्रीज होत जाईल. सो ही एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. पॉझिटिव्ह म्हणून आपण त्याच्यात कन्फ्युजन करतो की पॉझिटिव्ह म्हणजे इन्क्रीज होतं आहे, पण नाही. जेवढा पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होईल तेवढी त्याची साईज ही कमी होत जाईल. सो Fe+3 हॅज हायर चार्ज अँड स्मॉल साईज दॅन Fe+2. देअरफॉर द कॉम्प्लेक्स आपण बघितलं जस्ट की जेवढा जास्त पॉझिटिव्ह चार्ज तेवढा मोर stable complex. So therefore the complex of Fe+3 is more stable than that of Fe+2. So stability constant for FeCN6 3 minus is equal to 10⁻31 and stability constant for FeCN6 4 minus is equal to 10⁻6. म्हणजे याच्यावर तुमचा Fe+3 जो आहे त्याचा बघा किती मोठा फरक आहे स्टॅबिलिटी कॉन्स्टंटचा, इज इक्वल टू 10⁻31. आणि ज्याच्यावर +2 चार्ज Fe+2 म्हणजे -4 6 -4 इज इक्वल टू +2. सो Fe+2 इज इक्वल टू 10⁻6. कुठे 10⁻31 आणि कुठे 10⁻6 एवढा जास्त फरक पडतो. काय, एक पॉझिटिव्ह चार्ज वाढला म्हणजे स्टॅबिलिटीसुद्धा इन्क्रीज झाली. तो दिस इज अबाउट चार्ज ऑन सेंट्रल मेटल आहे. आता त्याचा सेकंड जो पॉईंट आहे तो साईज ऑफ द सेंट्रल मेटल आहे. आपण नेचर ऑफ द सेंट्रल मेटल आयन बद्दल डिस्कस करतो. पहिला बघितलं चार्ज आणि आता साईज. तर अमाऊंट ऑफ आयन्स हॅव्हिंग सिमिलर चार्ज. आपण हेही बघितलं की आता हायर चार्ज असेल आणि स्मॉल साईज असेल तर हायर चार्ज आणि स्मॉल साईजवाला तो कॉम्प्लेक्स असतो तो मोर स्टेबल असतो. पण काही वेळेस अशी सिच्युएशन येते की आयन्स जे आहेत सगळ्यांवर सिमिलर चार्ज असणार आहे. द आयन्स विथ स्मॉलर साईज फॉर्म मोर स्टेबल कॉम्प्लेक्स दॅन लार्जर साईज फॉर्म. आता इथे जर एक्झाम्पल बघितले तुम्ही, Mn+2 आहे, Fe+2, CO+2, निकेल+2 आणि कॉपर+2 सगळ्यावर +2 चार्ज आहे, सेम चार्ज आहे. तर त्यावेळेस चार्ज सेम असेल त्यावेळेस लगेच आपण साईजकडे जाणार आहोत. जरी तुमची हे सेम आहे, ज्याच्यावर चार्ज सेम आहे पण साईज आपल्याला माहिती आहे पिरियडिक टेबलमध्ये लेफ्ट टू राईट साईज डिक्रीज होत जाते. Mn, Fe, कोबाल्ट, निकेल, कॉपर इकडून इकडे साईज डिक्रीज होत जाते. आपल्याला माहिती की साईज डिक्रीज झाली जरी तुमचा चार्ज सेम आहे, ज्याची साईज कमी तो मोर स्टेबल. सो Mn, Fe, कोबाल्ट, निकेल अँड कॉपर दिस इज लेस स्टेबल अँड दिस इज मोर स्टेबल. म्हणजे ज्याची साईज कमी अशा पद्धतीने डिक्रीज झाली तर हा मोर स्टेबल असणार आहे ॲज कम्पेअर टू दिस मोर स्टेबल ॲज कम्पेअर टू दिस मोर स्टेबल दॅन दिस अँड दिस ऑल्सो मोर स्टेबल दॅन दिस. अशीच तर याच्या अपोजिट अशी जर डिक्रीज झाली त्याची साईज तर अशी इन्क्रीज होणार, म्हणजे अशी इन्क्रीज होणार आहे आपल्या स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आहे. तर जिथे आपण चार्जबद्दल बोलू त्यानंतर चार्ज जर सेम असतील तर त्या लगेच आपण आपल्या साईजकडे जाणार आहोत. So this is first factor, that is nature of central metal ion. So the second factor is electronegativity of central metal ion. So in electronegativity of central metal ion, the greater the electronegativity of central ion, greater is the stability of complex. हे अजिबात पाठ करायचे नाही. जे फॅक्टर्स आहेत ते फक्त एक वेळा समजून घेतले. जर आपण आता मागचा फॅक्टर्स बघितला जरी तो एवढा मोठा होता, म्हणजे जर त्याच्यात बघायला आपल्याला किती 7-8 ओळींचा दिसत होता, तर त्याच्यात दोनच गोष्टी महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे तुमचा चार्ज आणि दुसरा साईज. आपलं माहिती आता ती परत बघून शिकलो की आपण की ज्याचा चार्ज हायर असणार आहे त्याची स्टॅबिलिटी ही जास्त असणार आहे, किंवा ज्याची साईज कमी त्याची स्टॅबिलिटी जास्त असणार आहे. तसं सेम आता इथे पार्ट काहीच नाही करायचं, बघायचं ग्रेटर द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. फक्त लक्षात ठेवायचं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर इन्क्रीज झाली सेंट्रल मेटल आयनची तर स्टॅबिलिटीसुद्धा इन्क्रीज होते. सो हे जस्ट एवढी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची. सो स्ट्रॉंगली इलेक्ट्रॉन अट्रॅक्टिंग सेंट्रल आयन विल गिव्स मोर स्टेबल कॉम्प्लेक्स. म्हणजेच जेवढा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणारा सेंट्रल मेटल आयन असणार आहे त्याची स्टॅबिलिटी किंवा त्या कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी ही सुद्धा जास्त असणार आहे किंवा मोर स्टेबल कॉम्प्लेक्स असणार आहे. सो दिस इज अबाउट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. द थर्ड फॅक्टर इज नेचर ऑफ लिगॅन्ड. की आता लिगॅन्डचं नेचर म्हणजे कशा पद्धतीने असलं की आपला कॉम्प्लेक्स जो आहे तो स्टेबल असणार आहे. सो
More is the basic character of ligands, more easily it can be donate it lone pairs of electron to central metal ion, hence greater the stability of complex is formed. आता मोर इज द बेसिक कॅरेक्टर ऑफ लिगॅन्ड. आपण शिकत आलो लिगॅन्ड बद्दल की इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस ही लिगॅन्ड असते जी आपले इलेक्ट्रॉन पेअर इझिली डोनेट करत असते सेंट्रल मेटल आयनला. सो जर बेस जो आहे तो इलेक्ट्रॉन डोनर असतो, ॲक्च्युली इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर असतो. सो जी लिगॅन्ड आहे जी जास्त मोर डोनेटिंग लिगॅन्ड आहे ती जास्त म्हणजेच ती जास्त बेसिक कॅरेक्टर दाखवणार आहे. आणि जेवढी जास्त इझिली डोनेट करू शकते लोन पेअर तेवढ्या त्या कॉम्प्लेक्सची स्टॅबिलिटी ही जास्त असणार आहे. म्हणजे जेवढं जास्त बेसिक कॅरेक्टर लिगॅन्डचं आपण नेचर ऑफ लिगॅन्ड बघतोय म्हणजे मोर बेसिक जी लिगॅन्ड्स असणार आहे जी इझिली आपले इलेक्ट्रॉन डोनेट करणारे सेंट्रल मेटल आयनना आणि त्यावरून स्टॅबिलिटीसुद्धा इन्क्रीज होणार आहे सेंट्रल कॉम्प्लेक्स आयनची. फॉर एक्झाम्पल सायनाइड, F- अमोनिया. तर दिस आर द स्ट्रॉंग बेसिस. हे सगळे स्ट्रॉंग बेस आहेत अँड फॉर्म मोर स्टेबल कॉम्प्लेक्सेस म्हणजे आणि हे स्ट्रॉंग जे बेसिस आहेत ते स्टेबल कॉम्प्लेक्सेस मोर स्टेबल कॉम्प्लेक्सेस जे आहेत ते बनवत असतात. त्यानंतर द अनायनिक लिगॅन्ड्स विथ हायर चार्ज अँड स्मॉलर साईज फॉर्म्स मोर स्टेबल कॉम्प्लेक्सेस. आता फ्ल्युरिन जर बघितला की आपल्याला माहिती आहे की हा सगळ्यात मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह किंवा अनायनिक जी आहे ती लिगॅन्ड आहे की फ्ल्युरिन हा मोस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट आहे पिरियॉडिक टेबलमधला. आपण जस्ट इलेक्ट्रोनेगेटिव्ह बघितलं की इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी जेवढी जास्त तेवढे स्टॅबिलिटी जास्त. पण मग लिगॅन्डमध्ये आपण जर लिगॅन्डमध्ये बोलतोय तर F- जो आहे ती अनायनिक लिगॅन्ड आहे विथ स्मॉलर साईज. आपल्याला माहिती की लेफ्ट राईट इन्क्रीज होत जाते. तो सो फ्ल्युरिनची जी साईज आहे ती लेस आहे. सो इट फॉर्म्स मोर स्टेबल कॉम्प्लेक्स दॅन क्लोरीनची साईज ही जास्त आहे ॲज कम्पेअर टू फ्ल्युरिन आणि फ्ल्युरिनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी ही जास्त आहे ॲज कम्पेअर टू क्लोरीन. सो फ्ल्युरिन फॉर्म्स मोर स्टेबल कॉम्प्लेक्स दॅन क्लोरीन. देन नेक्स्ट पॉईंट और नेक्स्ट फॅक्टर इज द चिलेट इफेक्ट. द चिलेशन म्हणजे काय किंवा चिलेटिंग लिगॅन्ड्स म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे लास्ट इयरला. तर ज्या पॉलिडेंटेड लिगॅन्ड्स असतात, पॉलिडेंटेड लिगॅन्ड्स म्हणजे काय विथ मोर दॅन वन डोनर ॲटम. ज्या लिगॅन्ड्समध्ये असतो की एका लिगॅन्डमध्ये मोर दॅन वन डोनर ॲटम असतात किंवा मोर दॅन टू डोनर ॲटम असतात त्याला पॉलिडेंटेड लिगॅन्ड्स म्हणतो. सो दॅट दे कॅन फॉर्म मोर दॅन वन कोऑर्डिनेट बॉम्ब. ज्यावेळेस मोर दॅन टू डोनर ॲटम असणार आहेत ते फॉर्म करणार आहेत मोर दॅन टू कोऑर्डिनेट बॉन्ड्स. तेवढे जास्त इलेक्ट्रॉन पेअर डोनेट करणार आहेत सेंट्रल मेटल आयनला. सो सच लिगॅन्ड्स आर कॉल्ड चिलेटिंग लिगॅन्ड्स. तर ह्या ज्या लिगॅन्ड्स आहेत तर आपण जे मगाशी याच्याबद्दल बोललो की नेचर ऑफ लिगॅन्डमध्ये जे इझिली इलेक्ट्रॉन जास्त डोनर करणार आहे तो मोर स्टेबल कॉम्प्लेक्स बनणार आहे. त्याच्यावरून आपल्याला चिलेशनमध्ये मोर दॅन टू डोनर ॲटम्स असणार आहेत म्हणजेच मोर दॅन टू कोऑर्डिनेट बॉन्ड बनणार आहेत. सो आपल्याला याच्यावरून हे लक्षात आलं की चिलेटिंग लिगॅन्ड असल्यावर जेवढा जास्त चिलेटिंग लिगॅन्ड्स तेवढा मोर स्टेबल कॉम्प्लेक्स जो आहे तो बनणार आहे. सो द कॉम्प्लेक्स कंटेनिंग चिलेट रिंग्स आर मोर स्टेबल दॅन दोज कंटेनिंग सिमिलर बट युनिडेंटेड लिगॅन्ड्स. आता त्याचं एक्झाम्पल आहे ते बघूया आपण की कशा पद्धतीने ह्याची लाईन म्हटली की कॉम्प्लेक्स कंटेनिंग चिलेट लिगॅन्ड्स आर मोर स्टेबल दॅन दोज कंटेनिंग सिमिलर बट युनिडेंटेड म्हणजे काय तर ज्याच्यात एकच डोनर ॲटम आहे असे असणारे लिगॅन्ड. तर फॉर एक्झाम्पल द कॉम्प्लेक्स आयन CD इथिलीन डायमंड ट्वाइस is 10,000 times more stable than CdCH3 NH2 4. So these two complexes are there, NH2CH3 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 and NH2CH3. तर बघा इथे एक डोनर ॲटम आहे, इथे एक डोनर ॲटम, इथे एक डोनर आणि इथे डोनर. पण हा जो आहे तुमचा सेपरेट ॲटम, हा सेपरेट ॲटम आणि हा सेपरेट ही सेपरेट लिगॅन्ड आणि ही सेपरेट लिगॅन्ड. आणि ह्या कॉम्प्लेक्समध्ये बघितलं तुम्ही तर ही पूर्ण आपली इथिलीन डायमंड लिगॅन्ड की ही एकच लिगॅन्ड पण ज्याच्यात दोन डोनर ॲटम्स आहेत तशी इकडची एक इथिलीन डायमंड ट्वाइस. सो दिस लिगॅन्ड इथिलीन डायमंड.
सो इथे सुद्धा दोन ॲटम्स आहेत, एकच लिगॅंड आहे. तर हे जे आहे आणि इथे एकच डोनर ॲटम आहे ज्याच्यात कुठलंही रिंग फॉर्मेशन होत नाही, कुठलं चिलेशन होत नाही. जर तुम्ही त्याचा स्टॅबिलिटी कॉन्स्टंट बघितला, सो K' इज इक्वल टू 3 × 10⁶ आणि 3 × 10⁻10 म्हणजे ज्याच्यात चिलेशन झालं आहे किंवा ज्याच्यात चिलेटिंग लिगॅंड्स आहेत ते फॉर्म्स मोर स्टेबल 10⁻10 and 10⁻6. सो दिस फॉर्म्स मोर स्टेबल कॉम्प्लेक्स दॅन दिस. सो चिलेटिंग लिगॅंड्स हॅव्हिंग more stable complex than unidentate ligand. And last factor, it is steric effect. So steric crowding, steric म्हणजे जेवढं जास्त बल्की ग्रुप अटॅच असणार आहेत डोनर ॲटमला किंवा ॲडजस्टंट टू डोनर ॲटम, द बल्की ग्रुप अटॅच टू डोनर ॲटम और टू द ॲडजस्टंट डोनर ॲटम डिक्रीजेस द स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयन. की जेवढे मोठे किंवा जेवढे जास्त बल्की ग्रुप अटॅच असणार आहेत डोनर ॲटमला किंवा डोनर ॲटमच्या ॲडजस्टंट पोझिशनला, सो दे डिक्रीज स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयन, दॅट इज लार्ज अँड बल्की लिगॅंड्स फॉर्म्स लेस स्टेबल कॉम्प्लेक्सेस दॅन सिमिलर स्मॉलर लिगॅंड. तर स्टेरिक क्राउडिंगचा हा इफेक्ट आहे की जेवढं स्टेरिक किंवा बल्की ग्रुप जेवढी जास्त अटॅच असणार आहेत तेवढी स्टॅबिलिटी ही डिक्रीज होणार आहे. किंवा जेवढे लार्ज अँड बल्की लिगॅंड्स आहेत ते फॉर्म्स लेस स्टेबल कॉम्प्लेक्सेस दॅन सिमिलर स्मॉलर लिगॅंड, ज्या स्मॉलर लिगॅंड्स आहेत त्याच्यापेक्षा मोर स्टेबल कॉम्प्लेक्सेस बनवणार आहेत. दिस इज ऑल अबाउट फॅक्टर्स अफेक्टिंग स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयन. परत एकदा स्टॅबिलिटी फॅक्टर्स कुठले कुठले बघितले आपण. सगळ्यात आधी सेंट्रल मेटल आयन. नेचर ऑफ सेंट्रल मेटल आयनमध्ये चार्ज, की ज्याचा जास्त चार्ज इन्क्रीज होईल, जेवढा जास्त चार्ज तेवढे त्याची स्टॅबिलिटी चार्ज ॲज कम्पेअर टू मेटल आयन हॅव्हिंग लेस चार्ज. त्यानंतर सेकंड बघितला साईज ऑफ सेंट्रल मेटल आयन, की ज्याची साईज कमी त्याची स्टॅबिलिटी जास्त. जरी तुमच्या सगळ्या मेटल आयन्सवर सेम चार्ज असेल पण त्याची साईज जर लेस असेल तर तो इट फॉर्म्स लेस स्टेबल कॉम्प्लेक्सेस दॅन कंपाऊंड हॅव्हिंग लेस साईज, दॅन कंपाऊंड हॅव्हिंग मोर साईज. म्हणजे लेस साईज असलेले कॉम्प्लेक्सेस आर मोर स्टेबल दॅन सेंट्रल मेटल आयन हॅव्हिंग बल्कियर साईज. त्यानंतर सेकंड जो आपण बघितला फॅक्टर्स, दॅट इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी बघितलं आपण, जेवढी जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इन्क्रीज होईल सेंट्रल मेटल आयनची, इट फॉर्म्स मोर स्टेबल कॉम्प्लेक्स दॅन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सेंट्रल मेटल आयन. म्हणजे ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त तो इट फॉर्म्स मोर स्टेबल कॉम्प्लेक्स. त्यानंतर नेचर ऑफ लिगॅंडमध्ये बघितलं की जेवढं जास्त बेसिक कॅरेक्टर असणार आहे लिगॅंडचं किंवा दे कॅन इझिली डोनेट लोन पेअर टू द सेंट्रल मेटल आयन अँड ग्रेटर द स्टॅबिलिटी ऑफ दॅट कॉम्प्लेक्स इज फॉर्म. की जेवढी जास्त बेसिकने नेचर लिगॅंड्स असणार आहे, जेवढी जास्त इझिली डोनेट इलेक्ट्रॉन करणार आहे सेंट्रल मेटल आयनला, तेवढी जास्त स्टॅबिलिटी त्या कॉम्प्लेक्सची असणार आहे. त्यानंतर चिलेट इफेक्टमध्ये आपण बघितलं चिलेटिंग लिगॅंड्स असल्यावर दी फॉर्म मोर स्टेबल कॉम्प्लेक्स ॲज कम्पेअर टू सिम्पल युनिडेंटेड लिगॅंड्स. अँड लास्ट वन इज स्टेरिक इफेक्टमध्ये हे बघितलं की जे बल्की ग्रुप अटॅच असतील सेंट्रल मेटल आयनला, इट फॉर्म्स लेस स्टेबल कॉम्प्लेक्स दॅन स्मॉल साईज लिगॅंड्स. म्हणजे जेवढे जास्त बल्की लिगॅंड्स असतील तेवढा तो कॉम्प्लेक्स किंवा त्याची स्टॅबिलिटी ही लेस स्टेबल असणार आहे ॲज कम्पेअर टू कंपाऊंड हॅव्हिंग लिगॅंड्स विथ स्मॉल साईज. तर हे सगळे फॅक्टर्स अतिशय सोपे आहेत. हे सगळे तुम्हाला समजले असतील असं मी ग्राह्य धरतो. सो दिस इज ऑल अबाउट स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयन अँड फॅक्टर्स अफेक्टिंग स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयन. सो आता आपण आपल्या नेक्स्ट पॉईंटला सुरुवात करणार आहोत, दॅट इज स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ कॉम्प्लेक्स विथ कॉर्डिनेशन नंबर 4 and 6. छोटा टॉपिक आहे त्यामुळे आत्ताच कवर करून घेऊया आणि नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा टॉपिक सुरू करूया. सो स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ कॉम्प्लेक्स विथ कॉर्डिनेशन नंबर 4 and कॉर्डिनेशन नंबर 6. तर सगळ्यात आधी आपण बोलूया कॉर्डिनेशन नंबर 4 बद्दल. तर कॉर्डिनेशन नंबर 4 मध्ये काय, कॉम्प्लेक्स विथ कॉर्डिनेशन नंबर 4 हॅव आयदर टेट्राहेड्रल और स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री. आता हे आपल्याला माहिती झालं की कॉम्प्लेक्स विथ कॉर्डिनेशन नंबर 4 जे असतात त्याच्यात आयदर टेट्राहेड्रल जॉमेट्री असते किंवा स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री असते. तर सगळ्यात आधी टेट्राहेड्रल जॉमेट्री.
तर फर्स्ट वन इज टेट्राहेड्रल geometry. This geometry is common amongst the complexes of transition as well as non-transition elements. की ही जॉमेट्री आपल्याला कुठे बघायला मिळते मॅक्सिमम अमाऊंटमध्ये, की ट्रान्झिशन एलिमेंट्स ॲज वेल ॲज नॉन ट्रान्झिशन एलिमेंट. ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणजे जे मी सांगितलं होतं तुम्हाला की जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्याला आपण ट्रान्झिशन एलिमेंट्ससुद्धा म्हणतो, आणि जे अदर दॅन डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्याला नॉन ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतो. जर इथे तुम्ही बघितलं फॉर एक्झाम्पलमध्ये BeFe4 हा जो कॉम्प्लेक्स आहे तर बेरिलियम इज पी ब्लॉक एलिमेंट, so this is non-transition element. BF4 is boron tetrafluoride, this is also p block element, and Mn and zinc, these are the d block element. That means these are the transition element and these two are non-transition elements. So according to this example we say that the tetrahedral geometry is common amongst the ट्रान्झिशन ॲज वेल ॲज नॉन ट्रान्झिशन एलिमेंट्स. की टेट्राहेड्रल जॉमेट्री आपण ट्रान्झिशन आणि नॉन ट्रान्झिशन एलिमेंट्समध्ये बघू शकतो. आता त्यानंतर एक छोटासा पॉईंट की टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस आर फेवर्ड वेट लिगँड्स आर लाईक क्लोरीन, ब्रोमिन अँड आयोडीन अँड फ्लोरीन, की जे हॅलोजन्स आहेत तर त्याच्यात जो टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स फेवर करत असतो ज्याच्यात लिगँड्स ह्या फ्लोरीन, क्लोरीन आणि ब्रोमिन सारखे लिगँड्स असणार आहेत, त्याला टेट्राहेड्रल जॉमेट्री ही फेवर करत असते. त्यानंतर आपली सेकंड जॉमेट्री आहे स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री. स्क्वेअर प्लेनर जॉमेट्रीमध्ये जर बघितलं आपण सो दिस जॉमेट्री इज कॉमन इन ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्सेस ओनली. तर ज्या पद्धतीने टेट्राहेड्रल जॉमेट्री ही ट्रान्झिशन अँड नॉन ट्रान्झिशन एलिमेंट्समध्ये सुद्धा बघायला मिळत होती, तशी स्क्वेअर प्लेनर ही जी जॉमेट्री आहे ही कॉमन इन ओनली ट्रान्झिशन एलिमेंट्स, की जे डी ब्लॉक एलिमेंट्स आहेत त्याच्यातच आपल्याला बघायला मिळणार आहे. त्याचे एक्झाम्पल्स आहेत टेट्रासायनोनिकेलेट, then tetraamine copper, tetrachloroplatinate and tetrachloropalladium. So these are the examples. This is D block element, this also D block element, platinum also D block and palladium also D block element. So these all are transition elements, and we say that the geometry is common in transition metal complexes, that is square planar geometry. So these two structures of this one is tetrahedral geometry of BeF4 molecule, that is tetrafluoroberyllium. This is the structure of beryllium BeF4, that is 4 fluorine around the central metal ion, that is beryllium. So this geometry is tetrahedral geometry, and square planar geometry for nickel tetracyanonickelate, that is this is central metal ion, these 4 are ligand, and this geometry is square planar geometry. सो दिस टू एक्झाम्पल्स. त्याच्यात काय लक्षात ठेवायचं तर जी टेट्राहेड्रल जॉमेट्री असते ती ट्रान्झिशन आणि नॉन ट्रान्झिशन एलिमेंट्समध्ये बघायला मिळते. त्यानंतर स्क्वेअर प्लेनरमध्ये फक्त ट्रान्झिशन एलिमेंट्सच असतात की जे स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री फॉलो करत असतात. त्यानंतर हा झाला अबाउट कोऑर्डिनेशन नंबर 4. आता अबाउट कोऑर्डिनेशन नंबर 6. सो इन कोऑर्डिनेशन नंबर 6 this is most common and important coordination number for transition elements. हे आपण जवळपास दुसऱ्या लेक्चरपासून बोलतोय की कोऑर्डिनेशन नंबर 6 हा मोस्ट कॉमन अँड इम्पॉर्टंट कोऑर्डिनेशन नंबर आहे ट्रान्झिशन एलिमेंटसाठी. सो कॉम्प्लेक्स विथ कोऑर्डिनेशन नंबर 6 हॅविंग ऑक्टाहेड्रल स्ट्रक्चर, ही आपल्याला माहिती आहे की ते ऑक्टाहेड्रल जॉमेट्री दाखवते, कारण त्याचे 2 आयसोमर मिळाले त्यावेळेस वर्नरने रिसर्च केला, आणि लार्ज अमाऊंट ऑफ कॉम्प्लेक्स जे असतात ते ऑक्टाहेड्रल जॉमेट्री दाखवत असतात. फॉर एक्झाम्पल CuNH3 ApF6 TiF6 अँड क्रोमियम Cn6 3-, देन कोबाल्ट हेक्सामाइनो कोबाल्ट, देन hexafluoroplatinate. These are the octahedral complexes. However, some large number of complexes shows octahedral geometry. However, some complexes with coordination number shows tetragonally distorted structure. की काही जे आहेत बरेचसे म्हणजे लार्ज अमाऊंटमध्ये जे कॉम्प्लेक्स आहेत ते ऑक्टाहेड्रल जॉमेट्रीज दाखवतात, पण काही जे कॉम्प्लेक्सेस आहेत की जे लाईक CONS म्हणजे टेट्रा अमायनो क्लोरो कोबाल्ट हा जो कॉम्प्लेक्स आहे विथ कोऑर्डिनेशन नंबर 6 इट शोज
tetragonally distorted structure. So this is exception for this 6-membered complex with coordination number 6, and this is the structure of octahedral geometry. So this is the octahedral geometry of Fe(F6) molecule. आपण ही geometry सुद्धा बघितली की हा central metal ion, around the central metal ion total 6 fluorines are there, that means 6 ligands are there, and the octahedral geometry is like this: 1 2 3 4 5 and 6. 2 are axial, while 4 are equatorial ligands. So this is the stereochemistry about the coordination number 6 and coordination number 4. So in next lecture we start our next topic, that is isomerism of incoordination compounds. तर आज आपण सगळ्यात आधी स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयन बघितली. त्यानंतर स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयनमध्ये आपण डिसोसिएशन कॉन्स्टंट आणि इक्विलिब्रियम कॉन्स्टंट बघितला. त्यानंतर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज ऑल्सो नोन ॲज डिसोसिएशन कॉन्स्टंट, अँड द रेसिप्रोकल ऑफ डिसोसिएशन कॉन्स्टंट इज स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. सो त्याच्यावर आपण फॅक्टर्सला सुरुवात केली की कुठले कुठले फॅक्टर्स जे आहेत ते अफेक्ट करतात स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्स आयनवर. त्यानुसार आपण सगळे एक एक फॅक्टर्स बघितले. नेचर ऑफ सेंट्रल मेटल आयन, त्यानंतर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, त्यानंतर पुढचा जो फॅक्टर होता चिलेक्ट इफेक्ट, त्यानंतर नेचर ऑफ लिगँड आणि देन स्टेरिक इफेक्ट. हे सगळे फॅक्टर्स आपण अतिशय चांगल्या पद्धतीने शांततेत डिस्कस केले. त्यानंतर आपण सुरुवात केली स्टेरिओकेमिस्ट्री ऑफ कॉम्प्लेक्स विथ कॉर्डिनेशन नंबर 4 and 6. तर या दोघांमध्ये कॉर्डिनेशन 4 मध्ये आपण बघितले की टेट्राहेड्रल आणि स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री असते. जे ट्रान्झिशन आणि नॉन ट्रान्झिशन एलिमेंट असतात ते टेट्राहेड्रल जॉमेट्री दाखवत असतात, आणि स्क्वेअर प्लेनर हॅव्हिंग ओनली किंवा स्क्वेअर प्लेनर जॉमेट्री हे फक्त ट्रान्झिशन एलिमेंट शो करत असतात. त्यानंतर हे झालं कॉर्डिनेशन नंबर 4 बद्दल. आणि कॉर्डिनेशन नंबर 6 बद्दल की लार्ज नंबर ऑफ कॉम्प्लेक्सेस शोज ऑक्टाहेड्रल जॉमेट्री इन कॉर्डिनेशन नंबर 6 कंपाऊंड्स. आणि त्याच्यात काही एक्सेप्शन आहे जे डिस्टॉर्टेड टेट्रागोनल जे आहे ती जॉमेट्री दाखवत असतात. सो दिस इज द ऑक्टाहेड्रल जॉमेट्री ऑफ FeCF6. तर आपण आता इथंच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण डिस्कस करणार आहोत आयसोमेरिझम इन कॉर्डिनेशन कंपाऊंड्स. सो थँक्यू.